मित्रांनो नमस्कार. देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जनगणना प्रक्रिया आता सुरू होत असून दिनांक 16 मे 2026 पासून प्रत्यक्ष घरगणना व घर यादी तयार करण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या कामाची पूर्वतयारी म्हणून संबंधित गावाचा सविस्तर नकाशा तयार करणे, प्रत्येक वस्तीची माहिती जाणून घेणे तसेच नागरिकांना जनगणनेचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने दिनांक 9 मे 2026 रोजी मी आणि आमचे केंद्रप्रमुख श्री जीवन शिवणकर सर आणि मित्र विवेक तिरंगम सर यांच्यासोबत आम्ही नरचोली व पिपटोला या गावाला भेट देण्यासाठी निघालो. प्रथम आम्ही नरचोली या गावात प्रवेश केला आणि संपूर्ण गावाचे बारकाईने निरीक्षण केले. गावातील रस्ते, वस्ती, सार्वजनिक ठिकाणे, घरांची मांडणी तसेच गावाची भौगोलिक रचना याचा सविस्तर यावेळी अभ्यास करण्यात आला. मित्रांनो, माझ्यासाठी हे गाव पूर्णपणे नवीन असल्यामुळे त्या गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे गावातील प्रत्येक रस्ता, वस्ती, घरांची मांडणी आणि परिसर समजून घेण्याचा प्रयत्न यावेळी मी केला. यावेळेस श्री जीवन शिवणकर सर केंद्रप्रमुख यांचे मला खूप मोलाचे सहकार्य लाभले. यावेळेस गावातील नागरिकांशी संवाद साधून या गावातील माहिती जाणून घेण्यात आली आणि त्यांना जनगणनेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून शासनाच्या विविध योजना व विकास कामांसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणारी महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे, हे नागरिकांना पटवून देण्यात आले. गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. यावेळेस आमचे मित्र श्री तिरंगम सर, पिपरटोला येथील प्राथमिक शिक्षक यांनीसुद्धा मला खूप सहकार्य केले आणि त्यावेळेस मी प्रत्यक्ष गुगल मॅप घेऊन गेलो होतो आणि काही नागरिकांशी चर्चा करून येथील रस्त्यांची आणि घरांची माहिती मी जाणून घेतली. मित्रांनो, आम्ही नरचोली गावात प्रवेश करून संपूर्ण गावाचे बारकाईने निरीक्षण केले. यावेळी गावाच्या निसर्गरम्य परिसरात असलेला एक सुंदर तलावही पाहण्याची संधी मिळाली. डोंगर पहाडांच्या कुशीत वसलेला हा तलाव अतिशय मनमोहक आणि शांत वातावरणाने भरलेला होता. सभोवताली हिरवळ, पक्ष्यांचा मधुर आवाज आणि निसर्गाचे रमणीय सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले. मित्रांनो, यानंतर जवळच असलेल्या पिपटोला या गावाकडे जाण्यासाठी निघालो. नरचोली ते पिपटोला हा प्रवास अतिशय रम्य आणि आनंदमय ठरला. दोनही बाजूनी हिरवाईगार झाडांची रांग, शांत वातावरण आणि निसर्गाच्या कुशीतून जाणारे सुंदर रस्ते मनाला वेगळाच आनंद देत होते. प्रवास करताना परिसरातील नैसर्गिक सौंदर्य प्रत्यक्षाने अनुभवायला मिळाले. गावात प्रवेश करताच किराणा दुकानाला भेट दिली. गावातील दुकानदाराशी संवाद साधून त्यांना आमची ओळख करून दिली. तसेच जनगणनेच्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली. जनगणना ही शासनाच्या विविध योजना आणि गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे त्यांना समजावून सांगितले. दुकानदारांनीही अतिशय आत्मीयतेने आमचे स्वागत केले आणि जनगणनेच्या कामासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. यानंतर आम्ही पिपरटोला गावातील काही रस्त्यांवर फिरून संपूर्ण परिसराची पाहणी केली. गावातील विविध वस्ती, रस्ते, घरे तसेच सार्वजनिक ठिकाणांचीही माहिती बारकाईने घेण्यात आली. जनगणनेच्या दृष्टीने आवश्यक असलेली माहिती अचूकपणे समजून घेण्यासाठी प्रत्येक भागाचा आम्ही अभ्यास केला. मित्रांनो, पिपटोला गावाच्या पाहणी दरम्यान आम्हाला नारी शांती निकेतन या सुंदर इमारतीलाही भेट देण्याची संधी मिळाली. गावातील शांत आणि निसर्गरम्य वातावरणात उभारण्यात आलेली ही इमारत अतिशय आकर्षक आणि सुंदर बांधकामात उत्कृष्ट नमुना वाटली. इमारतीची रचना, स्वच्छ परिसर या गावभेटी दरम्यान
केंद्रप्रमुख श्री जीवन शिवणकर सर तसेच विवेक तिरंगम सर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. अशा प्रकारे मित्रांनो, सर्वांच्या सहकार्याने आगामी जनगणना प्रक्रिया यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.